नमस्कार मित्रांनो, आज सकाळी मार्केटमधून मस्त फ्रेश कोळंबी आणले आणि मला मूड झाला आज बोललो कोळंबी मसाला बनवून बघूया. तर आपण थोडंसं उलट टाईप बनवूया. त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. कोळंबी आणलेली आहे मी, ही कमीत 250 ग्राम असेल, 250-300 ग्राम असेल कोळंबी. हे वाटण आहे, ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि ओलं खोबरं, मिरच्या हे सगळं वाटून मिक्सर केलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा आहे, उभ्याचा कांदा आहे, एक टोमॅटो बारीक चिरला आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपल्या घरात असलेला अवेलेबल गरम मसाला, हळद, लाल तिखट, जिरं, काळी मिरी तर टाकायची नाही, तुमच्यावरती टाकू शकता तुम्ही, आणि मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण बघूया कसं बनवायचं ते. चला, तर कोळंबीला आपण पहिला मॅरिनेट करून घेऊया. पण याच्यामध्ये थोडंसं आलं मिक्स करूया, आलं लसूण पेस्ट, थोडासा लिंबू, हळद टाकूया आपण. त्याला आपण मिक्स करून घेऊया. चला, कांद्याला मस्त आपण थोडासा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकूया. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया, मिरची, आणि नंतर टोमॅटो टाकूया. आता जाईल टोमॅटो. ह्याला मस्त भाजून देऊया. टोमॅटोला जरा पाणी येईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया मस्त. आपण वाटून ठेवलेलं याच्यात वाटणं टाकूया. हे बघा, मला अजून घट्ट पाहिजे असेल मस्त तर खोबरं थोडंसं जास्त ॲड करा. आता याला थोडंसं शिजून टाकूया, आपण शिजून घेऊया. हे बघा, कांद्याला मस्त पाणी सुटलेलं आहे. आता आपण थोडं भाजून घेऊया, याला शिजून घेऊया मसाला. आता याच्यात हळद जाईल, थोडासा आपला घरचा लाल तिखट, गरम मसाला जाईल, जिरे पावडर टाकलेली आहे, थोडी धनिया पावडर टाकलेली आहे, आणि आपला स्पेशल महाराजा गरम मसाला नेहमीप्रमाणे मस्त असा खमंग सुटलेला आहे. मी कोळंबीला थोडंसं मॅरिनेट करताना तेव्हा पण थोडासा गरम मसाला वापरलेला आहे. ते ॲडिशनल तुम्ही वापरू शकता किंवा नाही तरी चालेल. आपण थोडंसं शिजून घेऊया. यामध्ये थोडीशी आपण कैरी ॲड करणार आहोत. मी मगाशी सांगितलं नाही तुम्हाला, पण काय आंबट पाहिजे असेल तुम्ही कैरी किंवा कोकम ॲड करू शकता. मला आवडतं म्हणून मी घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कोळंबी टाकणार आहोत. ते शिजून झालेलं आहे मस्त, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यात कोळंबी ॲड करणार आहोत. आता थोडंसं पाणी ॲड करूया आपण. थोडंसं पाणी ॲड करू आपण याच्यामध्ये. बघू शकता मित्रांनो, याला मस्त उकळी आलेली आहे बघा. कोळंबी थोडी शिजेपर्यंत आपण थांबूया, एक 10 मिनटं तरी उकळी देऊया. कोळंबी शिजली पाहिजे. मस्त मस्त सुगंध सुटलेला आहे आणि कलर पण छान आला याला बघा. तर आपण याला आता वरती ताट ठेवून सगळं शिजून घेऊया. मित्रांनो, मस्त हे शिजून झालेलं आहे. हे बघा, मी गॅस बंद केला. आता आपण याला याच्यावरती कोथिंबीर टाकूया.